सोले क्रिकेट संघ अवांतर धावेनं टीमचं खातं इथं खुलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती खऱ्या अर्थानं सुजितला आपण पाहताय, जिथे लाईन त्याची खराब आहे. सुजितचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार होत असताना कनेक्शन प्रॉपरली जुळलं नाही. इथे जर आपण पाहिलं तर ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक, दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्रायकिंग इनवरती बॅटर मयूर सध्याच्या स्थितीला आपण पाहताय. यॉर्कर, अतिशय चांगली लाईन जी मात्र हाताळली जातीय. गोलंदाज सुजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल अतिशय वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाच्या मध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. स्ट्रायकिंग इनवरती मयूर तयार. फुल टॉस बॉल स्लाइस केलाय, फटका चांगला कव्हर पॉइंटला बीट करत असताना आउटफील्ड आहे या मैदानाची फास्ट. चेंडू थांबणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूरच्या बॅट मधून हा चौकार. मिळतोय. फुल टॉस बॉल होता, फक्त टाइम केलं आणि चेंडूला स्लाइस करत असताना हा फटका मयूरनं सजवला, जिथे कव्हर पॉइंटला बीट करत असताना 4 धावा येताना पाहिल्यात. सुजितचा हा बॉल, हो इथे लाऊड अपील केली गेली होती लेग बिफोर साठी. सो लेग बाईच्या स्वरूपानं ही सिंगल जी मात्र आपल्याला येताना पाहायला मिळते. एक धाववाली आणि एका धाव्याच्या मधील धावफलक 7 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मेंढंडरी पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज नाव आहे सुजित. फुल लेनचा बॉल, फटका दर्जेदार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरला चेंडू एका टप्प्यानंतर व्यासपीठाला दिली आहे सलामी. ठोकलाय 4 चौकार. गोलंदाज सुजितच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे आणि विपुलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. इथे चांगला बॉल स्लॉट मध्ये होता, फटका इथे फसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जज करत होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर इथे थोडासा तो गोंधळ देखील आपण पाहिलं. एकच धाव या बॉलवरती जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. माफ करा, 2 धावा येत आहेत. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचला 13 या धावसंख्येवरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 13 धावा ज्या मात्र जोडल्या जात आहेत. प्रथमचे जर आपण पाहिलं तर 3 बॉल अतिशय चांगले, जिथे सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती प्रथमच्या 2 बॉलमध्ये. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार आपण पाहिला. शेवटच्या बॉलवरती ही दुहेरी धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती सुजितला आपण पाहिलं होतं. अभय हा गोलंदाज सध्याच्या स्थितीला दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेला आहे. अभयचा पहिलाच बॉल यॉर्कर आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू शॉर्ट फाइंडिंगला फील्ड होत असताना सिंगल रन ची मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावाली टीमची टोटल एका धावेच्या मदतीनं 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहताय मयूरला. इथे चांगला बॉल शॉर्ट ऑफ गुडलेनचा एक्स्ट्रा हाईट आपण पाहिली, पण आमच्याकडे वळतायत दर्शवलं की चेंडू आहे व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव आणखी खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज विपुल आपण पाहता, जिथे पहिलाच बॉल खेळत असताना मयूरच्या बॅटमधून ही सिंगल आली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती विपुल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॉल चांगला मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हा पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम कुलस्वामिनी असोले क्रिकेट संघाला फलंदाज बाद. विपुल हा फलंदाज आपण बाद होताना पाहिलेला आहे, जिथे एलिव्हेशन झालं नाही आणि एक चांगला झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की टिपला जातोय. नवीन फलंदाज इंटर झाले मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 आणि टॉप मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज स्वामीला आपण पाहताय.
स्वामी हा फलंदाज स्ट्रायकिंग इनवरती जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा दफलकावरती आहेत. अभयचा हा बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळले तो वाईडिशच्या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक पेक्षा अधिक धाव मिळणार नाही. एक धाववाली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमची या मॅचमध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं 13 धावा आल्या. त्यानंतर ॲग्रेसिव्ह बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु गोलंदाजी या ओव्हरमध्ये अभयची चांगली राहिली आहे. अभयचा हा बॉल कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, बाट लवकर गेली. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू थोडासा उशिरा येताना पाहायला मिळतो. लेग बाईच्या स्वरूपात आलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 16 धावा धावफलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत. अतिशय चांगला बॉल जो मात्र अटेम्प्ट केला जातोय गोलंदाज अभयच्या माध्यमातून. इथे लाईन चांगली होती, बाट लवकर गेली. ओव्हर एक्साइटमेंट आपण पाहिलं आणि त्यानंतर चेंडू थोडासा उशिरा येत असताना प्रॉपरली बॉडीवरती अदललाय. अभयचा हा बॉल बॅटची बाहेरची कडा होती, कॅरी झाली नाही ही झेल. खऱ्या अर्थानं एसटी रक्षक होता त्या ठिकाणी. इथे आणखीन एक डॉट बॉल जो मात्र अभयचा जो मला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. P2चं हे षटक मार्गस्थ असताना या ओव्हरमध्ये अजून तरी गोलंदाज अभयनं मोठा फटका काढला नाहीये. एक विकेट देखील त्याने कॅरी केली. स्टील 1 to go. इथे चांगला बॉल डेलिकेट टच आपण पाहिला. पुश करो खुश रहो, सिंगल आली शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे बॅटिंग करते पहिल्या डावामध्ये कुलस्वामिनी असोले क्रिकेट संघ. आतापर्यंत धावफलकाचा विचार आपण केला तर धावा आहे स्कोर कार्डवरती 17 धावा. दोन षटकर या ठिकाणी समाप्त झालेली आहेत आणि 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वेगावरती स्वार. गोलंदाज सुजितला पण सध्या स्थितीला रनवेवरती पाहताय. सुरुवात चांगली झाली आहे, गुड स्टार्ट तिसऱ्या ओव्हरची देखील या मॅच मध्ये. चांगला बॉल, फटका चांगला, फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी. संधीचं सोनं झालं की नाही. पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सेफली पोहोचलाय. ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीनं पुढे जाईल. 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाजी कमालीची आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे आणि स्पेशली गोलंदाज आपण पाहताय सुजितला. सुजितचा हा बॉल मिस टाइम आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जज करतो चेंडूला, पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद, लागतोय धक्का दुसरा. नाचायचंय, लावा ते गाणं. नवीन फलंदाज दाखल होत आहेत चौथ्या क्रमांकावरती. सदा येत आहेत. हा नवीन फलंदाज एंटर होते मैदानाच्या आतमध्ये, जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. सुजितचा हा बॉल, आणखीन एक लाईन चांगली आहे. रफ्तार से गिरफ्तार. अजून एक चांगला बॉल जो मात्र पेश केला जातो गोलंदाज सुजीच्या माध्यमातून. आपल्या स्पेल मधला दुसरा ओव्हर घेऊन वेगावरती स्वार होऊन येणारा हा गोलंदाज सुजित तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झाले होते. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. फटका इथे चांगला आहे. खेळाडूकडनं झाली आहे मिस्टेक. आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू अगदी बाउंड्रीच्या
लगोलग अडवण्यात आला. 3 धावा तर पळून पूर्ण झालेल्या आहेत आणि 3 धावाच्या बॉलवरती ज्या मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतात. ओव्हर एक्साइटमेंट झाली फिल्डिंग करत असताना, जिथे थोडंसं चकवलं खेळाडूला आणि चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत होता तिथे बॅकिंग आली आणि पाहता पाहता 3 धावाच्या बॉलवरती एकवटल्या जात आहेत. 22 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. त्या 3 धाव्यांच्या मदतीनं फलंदाज तयार. सुजीचा हा वेगवान बॉल, तिसरा षटक देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुलस्वामिनी असोले क्रिकेट संघ या मॅच मध्ये स्ट्रगल करत असताना फलकावरती धावा आहेत फक्त 22. सो 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. फलकाचा विचार आपण केला तर फलकावरती धावा आहेत फक्त 22 धावा, जिथे 3 ओव्हरचा खेळ या पहिल्या डावामधला समाप्त झालेला आहे. पहिलाच बॉल धीरजचा, लाईन चांगली पाहायला मिळते. हार्डलेन डिलिव्हरी होती, त्यानंतर जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली जर आपण विचार केला स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे संघाकडून. इथे शॉर्ट पिच बॉल होता, बॅकफुट वरती गेले, स्वतःसाठी जागा बनवली. फटका दर्जेदार आखी डिप स्क्वेअर लेगला, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. कॉलिंग खराब झालं, मैदानाच्या आतमध्ये ऍक्सिडेंट लागतो. आणखीन एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा गडी बाद. इथे चांगला बॉल बॅटन पॅड मध्ये होता, फटका चांगला आखी मिड विकेटला. डी मध्ये क्षेत्ररक्षक तयार. एक धावाने दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाच नाहीये. एक धावाने एका धावेच्या मदतीने धावफलक 23 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. अतिशय चांगला बॉल जो मात्र पेश केला जातोय गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, जिथे फिंगर रोल केले गेले होते, जज केलं नाही फलंदाज विराजनं. हा डॉट बॉल. 24 धावा फलकावरती आहेत. बॅटर तयार. चांगला बॉल, स्टेप आउट झाले होते. फटका इथे मोठा खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं या पहिल्या डावामध्ये प्रभावित केलाय. स्पेशली गोलंदाज सुजीतचा विचार आपण केला तर 2 ओव्हरचा स्पेल त्यानं हाताळलाय. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. कॉलिंग पुन्हा एकदा खराब आणि धावबाची शिकार. सिंगल प्लस विकेट, फलंदाज बाद. झालेले आहेत. धावफलकाचा विचार आपण केला तर धावा आहे स्कोर कार्ड वरती 25 धावा. चौथ्या ओव्हर मध्ये देखील गोलंदाज आपण धीरजला पाहिलं, त्याने एक ओव्हर हाताळत असताना तब्बल एकच धाव त्याच्या ओव्हर मध्ये त्यानं खर्च केली. गुड बॉलिंग. सूरज येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल
इथे विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग जुळलंच नाही. एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आणि सद्यस्थितीला सिंगल डबल न स्कोर कार्ड पुढे सरकत असताना टीम आपण पाहताय. कुलस्वामी आणि सोले क्रिकेट संघ या मॅच मध्ये अडचणीत आहे. संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. या 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण समोरची टीम खऱ्या अर्थानं भरपूर ताकदवर आहे. आंबेगावकर चषकाची रनरअप टीम, अर्थात दुसरा बक्षीस त्यांच्या नावावरती आपण पाहिलेला आहे. तो संघ मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक जज करतोय, पकडला जाईल झेल, परंतु इथे सुटला गेलाय. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. चेंडू हाताला ब्रश होत असताना ही झेल आता धरतीला दान झाली आहे. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती यायला टीमची टोटल 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहे 28 धावा. सुरतचा फुल टॉस बॉल इथे पाडवरती अदललाय, सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाच नाही. सिंगल या बॉलवरती येताना पाहायला मिळते लेगबाच्या स्वरूपाने, जिथे वेगानं बॉल सूरजनं हाताला होता प्रॉपरली पाडवरती जाऊन हा चेंडू अदललाय, जिथे क्विक सिंगल असं पण म्हणून घेण्यात आलेली आहे. 29 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही पहिल्या डावामधलं खऱ्या अर्थानं 3 चेंडूचा खेळ शेष असताना टीमची टोटल आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल स्लॉट मध्ये होता, फटका दर्जेदार सजवला खेळाडू आगे, तिथे एलिव्हेशन झुललंच नाहीये. उंची खऱ्या अर्थानं जास्त घेतली, चेंडूने लांबी हवी होती ती मिळाली नाहीये. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, पकडला चेन, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष असताना नवीन फलंदाज इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पवन येत आहेत. गोलंदाजी अतिशय चांगली जी मात्र आपल्याला पाहायला मिळते 29 धावा धावफलकावरती. सूरजचा हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झालेत, पुन्हा आता मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना टीमची टोटल आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती आहेत. सूरज हा गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग वरती सुमित. शेवटचा बॉल शफल झालेत, फटका दर्जेदार सजवला खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी. शेवटच्या बॉलवरती 4-5 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम कुलस्वामिनी असोले हा क्रिकेट संघ. 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या 33 धावा, 34 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट केले जात आहे स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे क्रिकेट संघासमोर. हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेंड केलं जाईल, ऐकण्यासाठी सत्राच्या दुसऱ्या डावामध्ये आपण जाणार आहोत आणि इन्व्हाइट करणार आहोत तर मायक्रोफोन वरती जुन्नरचा बुलंदाबाज निखिल ठोंबरे सर. थँक्यू सो मच. कर्णधार आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळबी. टॉस साठी संपर्क साधा लगेच. ठुणे आणि कानोळ या संघामध्ये सेकंड राऊंडची लढत 4 षटकांचा सामना होईल.
चला ना बॅटर. आणि त्यांच्या विपक्ष कुलस्वामिनी असोले स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे हा संघ आपण पाहतायत, ज्याने गोलंदाजी करत असताना 33 धावा ज्या मात्र खर्च केल्यात आणि 34 धावांचं लक्ष. टॉस अडीचला ठुणे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळ बी. टॉस साठी येणं बंधनकारक राहील. विशाल आणि विपुल, विशाल आणि रवी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर विपुल आहे. लक्ष आपल्याला पाहायला मिळते ते 34 धावांचं. पहिल्या फेरीतील अंतिम सामना ठुणे संघाला बिन देण्यात आलेल्या, कारण माडस संघ काही कारणास्तव या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला नाही, त्यामुळे आपण सेकंड राऊंडची लढत यानंतर खेळवणार आहोत आणि तो सामना असेल 4 षटकांचा. तिथे केला जातो टॉस. कोणी जिंकला टॉस? ठुणे संघाने. काय निर्णय? ओम साई ठुणे विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. यानंतर यजमान संघ पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये मानिवलीला आपण पाहिलं, आज ठुणे संघ इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, डाऊन द बॉल विपुल, झेल झाला, फलंदाज बाद, शून्यावरती विशाल. बॅक टू द विकेट आली पहिल्या चेंडूवर. 34चा पाठलाग. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतात सुजित इन ॲट नंबर 3. इथे टाकलेला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे कॉलिंग खराब, परंतु क्षेत्ररक्षणही खराब आहे. या बॉलवर सिंगल धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन होत असताना सुजित या खेळाडूचं आणि अकाउंट स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे या टीमचं देखील ओपन होत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय सध्याच्या घडीला विपुल. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर ओम साई ठुणे यजमान संघ टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. कुलस्वामिनी असोले त्यांच्या विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे. स्ट्रायकर एंडवर रवी. इथे टाकलेला हा चेंडू, फटका सुंदर आहे. रवीच्या पाठमधून चेंडू सीमा पार. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे साठी धावा 4. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने संघाचा संख्या धावफलकावर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर विपुल यांना आपण पाहतो. विपुलचा बॉल पाक टू बॉलर फटका सजवलाय फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. दोन्ही ऑफिशियल पंच सागर कापडी सर आणि गणेश गायकर सर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच दिनेश कापडी सर. सध्याच्या घडीला स्कोरिंग करत असताना मोहन गोल्ले. आतापर्यंत जेवढी नावं घेतली त्यांनी चांगलंच क्रिकेट खेळलंय मुरबाड तालुक्यासाठी. सध्याच्या घडीला ऑफिशियलची भूमिका निभावतात. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. आपल्या कव्हर धाव संख्या 6.
गोलंदाज विपुल गोलंदाजी मार्कवर. विपुलचा बॉल फटका दमदार आहे, उंची भरपूर आहे, लांबी किती ते पाहायचंय. कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन. कडून झालेल्या चुका आहे. सदाचं काम साधा नाही, परंतु सध्याच्या घडीला अडचणीमध्ये संघ आहे. कॅच घेणं गरजेचं होतं. बाउंड्री लगतच त्यांचे प्रयत्न चांगले होते, परंतु ती षटकार येताना पाहायला मिळाला. आपल्या कवर धावसंख्या 12. विपुल इथे बिग हिट. पुन्हा एकदा चेंडू हव्यात. एक टप्पा खात चेंडू जाईल सीमा रेषेच्या जवळपास. तिथे सदाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तोपर्यंत इथे 3 धावा. 3 धावा येतात. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. पॅटर मैदानामध्ये आता दाखल होत न्यू गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहताय पारस. च्या हातामध्ये चेंडू स्ट्रायकर इनवर रवीला आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे या टीमला जिंकण्यासाठी पहिला चेंडू पारसचा. लाईन लेंथ खराब आहे, पंचांचा अवांतरचा इशारा. कुलस्वामिनी आसोले संघ विपुलला आपण पाहिलं. विपुलची सुरुवात विकेटने झाली आणि ते पारसची सुरुवात अवांतर बॉलने होत्या. गोलंदाज तयार पारस. स्ट्रायकर इनवर रवी. इथे बिग हिट केला रवीने. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि या स्पर्धेतला 30वा झेल ड्रॉप. सातत्याने कॅच ड्रॉप होत आहेत. सरावाचा अभाव सध्याच्या घडीला जाणवतो. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. पारसला पाहतो गोलंदाजी मार्कवर. 2 वेळा जीवनदान आहे रवीला. इथे बिग हिट. आता रवी थांबणार नाही. रवीने ठोकला हा षटकार. 6 रन. डीजे इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसलाय. कॉटन चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक आणि आता मात्र रवीला परतावं लागेल. विकेट आली. टीम कुलस्वामिनी आसोले संघाला यश आहे, तर इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आंबेटेंबे संघाला धक्का आहे. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता. बॅटर मैदानामध्ये धीरज दाखल होताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू धीरजच्या पाठमधून फटका. सुंदर आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार. थँक्यू. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात त्या 28. 6 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार.
फारचचा बॉल आडव्या बॅटने इथे फटका खेळलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्नाने पाहता पाहता 2 धावा याही बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 30 या धावसंख्येवर. 4 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओम साईडून आपण तयारीत राहायचं. लगेच तयारीत राहायचं ओम साईडून, कारण यानंतर आपली मॅच आहे. इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आहे आणि तिथे आपल्याला पाहिजे आता काय निर्णय येतो. तिसऱ्या पंचांची मला वाटतं मदत इथे घेतली जाईल. आणि इथे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतात. दोनच धावा आहेत. 3 धावा आहेत. 1 धावाची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 2च आहे का? ओके, 2च धावा आहेत. 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि सामना फिनिश. स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे सेकंड राऊंड मध्ये दाखल.